हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज आमची सकाळची पावडर सांडवून झाली. मॅडमने आंघोळ झाल्या सगळी अंगावर पावडर सांडवून घेतली होती. नंतर मी तिला सगळं स्वच्छ करून दिलं आणि आम्ही शेतात आलो. तिला जेवण खाऊ घातलं आणि तिला झोपवलं. नंतर मग मी कांदा बघितला, खूप मोठा कांदा झाला आहे. आता कांदा किती निघतो आहे नंतरच कळेल. नंतर शेतात गहू पण लावलेला आहे, पण गहू अजून यायचं आहे आणि मला गव्हाचे लाडू भयंकर आवडतात आणि मी करणार पण आहे आणि ते पण सांगणार तुम्हाला कसं करायचं. नंतर मग तूर पण आज काढायची होती, कारण घरची डाळ करायची. जास्त लावली नव्हती, फक्त बांधानीच लावली होती. आता बघू किती निघते. आणि आमच्या झाडाला बघा पहिल्यांदा रामफळ आलं आहे. आता ती स्वतःच्या झाडाची खाण्याची मजा वेगळीच आहे. नंतर शेळ्या पण होत्या, त्यांच्याजवळ गेली आणि त्या पळून गेल्या. नंतर आम्ही घरी आलो, परत सोप सांडवली आज आणि मस्त असं माझ्याकडे बघत होत्या मॅडम. नंतर मला इडली खायची होती म्हणून मी इडलीचं पिझ्झात टाकलं. उशीरच झाला होता तसं तर, मला इडलीची रेसिपी करायचा नव्हतं म्हणून कच्चा चिवडा करायला बसले. छान मुरमुरे घेतले, त्यात शेंगदाणे, तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड, जिरापूड असं सगळं घातलं. तेल घातलं आणि कांदा आणि टमॅटो असं सगळं मिक्स केलं. वरून कोथिंबीर पण घातली. खूप भारी लागतं याला कच्चा चिवडा. आणि तुम्हाला आंबट आवडत असेल तर त्यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता. खूप भारी लागतं आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा. आणि तुम्ही कसा करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यात जर तुम्ही मुरकुल टाकत असेल की म्हणजेच की फिंगर, तर आणखी भारी लागतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.